पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला। मात्र नमोचं घोंगडं भिजतच आहे। नमोचा 9वा हप्ता बाकी आहे, 10वा हप्ता बाकी आहे। तर या 9व्या आणि 10व्या हप्त्याविषयी काय अपडेट आहे, एकंदर परिस्थिती काय हे आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। अनेक बातम्या आल्या की 1 जुलैला कृषी दिन असतो। त्या कृषी दिनाच्या दिवशी अनेक कार्यक्रम आहेत। त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे पुरस्कारांचं वितरण आहे। दुसरा कार्यक्रम म्हणजे की बाबा एक शक्यता वर्तवण्यात येत होत्या की त्या दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेली आहे, त्या धर्तीवर नमो शेतकरीचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येईल। मात्र त्या सगळ्या बातम्या आता आपण खोडतो आहोत, कारण की कुठल्याही पद्धतीची अपडेट नाही, निधीची तरतूद नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा नाही, कृषी मंत्र्यांचं कुठल्याही त्या संदर्भातला अपडेट आलेलं नाही। त्यामुळं 1 जुलैला जी शक्यता वर्तवल्या जात होती, तर 1 जुलैला 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार नाहीये। आता विषय असा झाला की पीएम किसानच्या धर्तीवर आतापर्यंत आपला 10वा हप्ता जमा होणं अपेक्षित होता, मात्र 8वा झालेला आहे। 26 मार्च 2026 ला आपल्या नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा झाला। त्यानंतर आता तुम्ही जर बघायला गेलं तर डिसेंबर ते मार्च 2026 या कालावधीत 9वा हप्ता जमा होणं अपेक्षित होता मार्च मध्ये, तो आता ऑगस्ट यायची वेळ झाली आहे तरी सुद्धा जमा झालेला नाही। त्यानंतर एप्रिल ते जुलै या दरम्यान 10वा हप्ता जमा होणं अपेक्षित होता, तर तो सुद्धा जमा झालेला नाही। मग हे 2 हप्ते एवढे प्रलंबित का पडलेले आहेत, तर याची वस्तुस्थिती अशी आहे की राज्यावर झालेला कर्जाचा डोंगर आणि पैशाचं बिघडलेलं नियोजन, आर्थिक नियोजन बिघडलेलं, आर्थिक घडी बिघडलेली आहे राज्याची, आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत। आज शेतकऱ्यांना हे जे 2000 रुपये तुम्ही देताय हे त्याच्या पेरणी पाण्याच्या कामाला पडतात, मात्र ते तुम्ही त्याला वेळेवर देऊ शकत नाहीत। यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? एकीकडे त्याला भाव मिळू नये म्हणूनही प्रयत्न करताय, दुसरीकडे त्याचा खिसा मारून त्याच्याच खिशातून हे जे नमो शेतकरीचे 2-2 हजार रुपये देत आहेत, मात्र ते सुद्धा वेळेवर तुम्ही देत नाही आहात। एक उच्च अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याचा मला फोन आला, त्याच्याशी आम्ही राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलत होतो, तर त्यांनी सांगितलं 11 लाख कोटीचा डोंगर या राज्यावर आहे आणि 11 लाख कोटीपेक्षा जास्त जे कर्ज आपण घेतलंय त्या कर्जाचं व्याज आपण वर्षाला 70,000 कोटी ते 1 लाख कोटीच्या दरम्यान भरतो आहोत। मला तुम्हाला याच्यातला एकच फरक सांगायचा आहे की जो नागपूरवरनं मुंबईला समृद्धी महामार्ग बांधला गेला, तो महामार्ग 55,000 कोटीत बांधला गेलेला आहे। आता तुम्ही विचार करा, दरवर्षी 2 समृद्धी महामार्ग बांधल्या जातील एवढं व्याज आपण लोकांना देतो आहोत, आपल्या टॅक्स मधून देतो आहोत। आज आमदार बघा, आज खासदार बघा, या सगळ्याचे नातेवाईक बघा, हे हजारो कोटीचे, शेकडो कोटीचे मालक आहेत, आणि सामान्य माणूस, सामान्य शेतकरी हा भरडला जातोय। त्याला 2-2 हजार रुपयासाठी वन फिरावं लागतंय, यांच्या हप्त्याची वाट बघावी लागते। हे कशामुळे झालं? तर हे कुठली त्सुनामी आली किंवा कुठली एखादी जादू झाली त्यामुळे झालेलं नाही, हे तुमच्या आमच्या त्या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे झालेलं आहे। म्हणून विरोधी पक्षाची संख्या बॅलन्स मध्ये ठेवली पाहिजे, जास्तीत जास्त विरोधी पक्षाचे आमदार खासदार निवडून दिले पाहिजेत, तेव्हा आपल्या प्रश्नांना आवाज मिळतो। त्यामुळं महत्वाचा मुद्दा जो होता की 9वा हप्ता आणि 10वा हप्ता याची काही अपडेट आहे का, तर त्याची सरकारच्या पातळीवरनं कुठलीही अपडेट नाही। ती अपडेट आल्यानंतर पहिली मी तुमच्या समोर घेऊन येईल। त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद।